आई मावशी आई मावशी निघतो मग मी. हो ठीक आहे ना बेटा. मामीजी बरं ठीक आहे येतो मग. येतो म्हणजे यायचं बरं, नाही तर बस. भाऊ आता लग्न वगैरे लागल्यानंतर येऊन जाल मग. नाही नाही मामीजी, मी गावाला निघून जाईन. नाही नाही रात्रीला या, उद्या जेवण वगैरे करून मग वाटलंच जाल. नाही नाही मामीजी, ते माझे मित्र वगैरे राहतील ना सोबत, तर मी रात्रीच निघून जाईन गावी. आता आले तर फक्त का चहा पेले बापा, नाश्ता बनवत होती लक्ष्मी तर नाही म्हणाले. नाही नाही मामीजी, मावशीच्या इथं जेवण झालं ना, तिथं जेवण नाही झालं असतं तर आता नाश्ता करूनच गेलो असतो. मग आता तिथं लग्नाला चाललो, तिथं पण जेवण करावं लागेल. असू द्या, बहिणीचंच घर आहे, मी कधी येऊन जेवण करू शकतो. हो हो बहिणीच्या घर नाही तर काय. दिनेश लक्ष्मीला भेटून जा चालला तर. थांबा आवाज मारते मी. मामीजी असू द्या तिकडेच भेटतो ना, मग निघून जातो मी. कसं चाललं भाऊजी तुमचा धंदा पाणी व्यवस्थित आहे? हो आता तर धंदा पाणी उन्हाळ्यामध्ये लग्न सीजन मध्ये मस्त राहते तुमच्या, नाही का? आताच उन्हाळ्यामध्येच कमाई राहते डेकोरेशनवाल्यांची, नाही? हो हो उन्हाळ्यामध्ये जास्त राहते अशी, पण उन्हाळ्यामध्ये जास्त राहते लग्नाच्या सीजनमध्ये. दीपवाळी झाली की सुरू होते आपला सीजन. त्याच्या आधी आपली शेती आहे ना, तिकडेही लक्ष द्यावं लागते. हो हो भाऊजी बरोबर आहे. हो हो भाऊजी बरोबर आहे. भाऊजी ते लिफाफे आहेत का तुमच्याकडे? हो आहेत ना, आहेत लिफाफे आहेत. द्या बरं एक. हो देतो. आई लिफाफे दुकानामध्येच आहेत ना? हो दुकानातच असतील. कसं लिफाफ्यामध्ये पैसे दिला ना तर बरं होते, असं दिलं तर कसं लक्षात नाही राहत कोणी किती दिलं तर, नाही का? काही भेटवस्तू घेईन म्हटलं तर काही नाही घेतलं, तर म्हटलं आता पैसे देऊन द्यावा आपण लिफाफ्यामध्ये. नारायण चाबी टेबलवर ठेवली आहे. हो ठीक आहे नाही. भाऊजी मी ताईला भेटून येतो, तुम्ही काढून ठेवा तोपर्यंत लिफाफा. हो हो काढतो. नारायण दुकान सुरूच ठेवशील, आता तुझे बाबा येतील ना. हो ठीक आहे आई. विनबाई दर्शनाला काऊन नाही आणलं? दर्शना बाईच्या गावी गेली आहे, आता बाई इकडे आली ना, मग तिथं स्वयंपाक पाणी करायसाठी पाहिजे ना, म्हणून तिथं गेली. म्हणून बाईचा जमला यायला, नाही तर कुठं नाही आली असती बाई. हो एक जण घरी लागतेच म्हणा. शाळा दर्शना शिकते की हे रागिनी शिकते या ताईच्या इथं? हे दर्शना शिकते ताईच्या इथं. तिला सगळं माहीत आहे कुठं काय. आमच्या घरी येईल तर काही नाही करत, आमच्या घरच्या तिला काही माहीत नाही आहे. घरी आल्यावर काही कर म्हटलं तर आई हा कुठं आहे, आई तो कुठं आहे, बस विचारत राहते. हो बरोबर आहे, आता ते तिथं राहते ना, तर तिला तिथला सगळं माहीत असेल, इथला कुठं माहीत असेल. हो बापा ताई, आता ते लहानपणापासून राहिली आहे ना माझ्याकडे. इकडे गावी वगैरे आली ना, मला करमतच नाही. 4 दिवस का गेली अशी आठवण येते नाही. आणि ताई ते ना राहत नाही आली की जास्त दिवस, बस 2-4 दिवस राहते ना, म्हणते माझ्या मावशीला काम होत असतील जास्त, आणि जाते बापा. ठीक आहे दादा बाय. बाय लक्ष्मी. लक्ष्मी दिनेश गेला? हो आई भाऊ गेला. रागिनी का करून राहिली? ते तिकडे रूम मध्ये बसली आहे, मोबाईल बघत आहे. हिला ना नुसता मोबाईलचा छंद आहे बापा. आता का करेल ताई, आता तुम्ही बसले आईकडे, ते कोणासोबत गोष्ट सांगेल, कोणासोबत बोलेल, ते मोबाईल पकडून बसली आहे. काऊन बहिणी बोलले नाही का तुम्ही? तेच आई मोबाईल मध्ये फोटो वगैरे दाखवत होती मी तिला. लक्ष्मी ते टीव्ही लावून दे ना, टीव्ही लावून दे, आपण स्वयंपाकाचा बघू तिकडे. हो आई. लक्ष्मी मी तर जेवणार नाही बाबा रात्री, माझा स्वयंपाक नको करशील. काऊन मोठी? अरे बाबा आता तुझ्या आईनं जबरदस्तीनं जेवा लावून दिला तर जेवली ना, तर भूक नाही आहे मग आता मला. मी सकाळी 1 वेळ जेवते आणि रात्री 1 वेळ जेवते बस. हो तर मोठी आई पचेल नाही का तोपर्यंत? नाही बाबा मी जेवत नाही, आपल्याला माहित आहे ना आपल्या पोटाचा. मी जेवण वगैरे केले की नाही तर मग माझा पोट बिघडून जाईल. ठीक आहे मोठी आई, थोडासा जेवण करायला जास्त नको. आई ते आंबे धुवून ठेवली आहे मी. हो येते ना येते. विनबाई आज ना काहीच बनवू नका, भूक आहेच नाही, थोडा जेवण करू आम्ही. आता रसाई करीन म्हणत होती मी, आंब्याचा रस पुऱ्या. नाही विनबाई आता ते उद्या होईल रसाई, आता राहू द्या. बस साधा भात भाजी बनवा, मग उद्या जो बनवायचा आहे तो बनवायला वाटल्यास. मी म्हटली आज करून टाकते आपल्या इथली रसाई, मग कसं ते माझ्या जाऊबाई आहेत ना, त्या उद्या बोलवणार होते. विनबाई एक काम कराल, उद्या सकाळी ना इथं घरी रसाई करून टाकाल, मग सायंकाळी त्यांच्या इथं जेवण, परवा सकाळी चालला मग आपल्या गावी. हो ताई तसंच कराल. ठीक आहे बाबा, आता तुम्ही जसे म्हणता तसे. आई मग भाजी कशाची करू आता? हो येते ना सांगते. तुम्ही करा लंबे पाय वगैरे. आता प्रवास करून आले थकले, मी लक्ष्मी सोबत स्वयंपाक वगैरे करते. मोठी बहीण माझी बहीण करते आराम, मी येते तिकडे स्वयंपाकामध्ये मदत करायला, थोडा काटला बिटला करून देते. नाही का करायचं आहे आता, काही करू नका म्हणता, साधा भात भाजी वरण पोळीच तर बनवायची आहे. नाही आता का आराम करायचा आहे का, एवढा थकलो का माणूस. चला सगळे मिळून मिसळून करू तिकडे ना, गोष्ट माष्ट सांगू.
लक्ष्मी तो अल्बम आला आहे ना, दाखव ना आपल्या मोठी आई मावशीला दाखव. हो हो चला चला दाखवते तुम्हाला. बाई ते टीव्हीवर नाही दिसत का? नाही नाही मोठी आई, अल्बम आलेला आहे, सीडी यायची आहे. हो का? उद्या वगैरे मिळणार आहे सीडी, मग उद्या रात्री बघू. सीडी उद्या मिळेल म्हणत होता का? हो आई हे सांगत होते मगाशी की उद्या सीडी मिळणार आहे म्हणून. बरं झालं उद्या मिळणार आहे तर मस्त उद्या बसू आणि टीव्हीवर लावून बघू. अबे मार 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 मार, तो गेला तो गेला 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 गेला. बे कुठं ना कुठंच नेते. हट असं डिशम 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 डिशम. अरे वा वा वा. ओ शहाण्या भाऊ, मस्त मोबाईल धरून बसला ना. दे तो मोबाईल, दे इकडे. दाखव तुझ्या पप्पांना फोन लावते बरं, आतापर्यंत याचंच आहे. मम्मी थांब ना, 1 मिनिट थांब ना. काढू का तुझ्या 1 मिनिट? हां दे म्हटली ना इकडे फोन. फोन लावत आहे ना पप्पांना तुझ्या. मम्मी पप्पाजीचा फोन आला होता. केव्हा आला होता फोन? मगाशीच आला होता मम्मी फोन. तिकडे चौकामध्ये थांबला होत म्हणत होते, येतो म्हणत होते 10-15 मिनिटात. तू लावली नाही का मम्मी मगाशी फोन? आणि मग पप्पाजीनं रिसीव्ह नाही केला, तर मग तू इथं मोबाईल ठेवून गेली. मग मी पकडलो मोबाईल, तर तेव्हाच आला होता. शहाणा कुठला नाही तर आणून काऊन नाही दिला माझ्याकडे मोबाईल? हा आणि आता सांगून राहिला. आता झाले तरी 10-15 मिनिट यायचेच आहेत ना. का करून राहिले तिकडे चौकामध्ये? तर मम्मी थांब ना मम्मी, 5 मिनिट खेळू दे ना मम्मी मला गेम. असं का? 5 मिनिट म्हणते. अभ्यास कर म्हटलं की नेट लागते अभ्यास करायला. का मम्मी आता सुट्ट्या लागल्या तर कुठला अभ्यास करू? काही पण सांगते. ते अक्षर धड नाही येत तुझे. लिहून पाय ना, 4-4 ओळी लिहून पाय. किडे माकोडे तर येतात अक्षर तुझे. मम्मी उद्यापासून लिहिन ना. बघते आता उद्यापासून लिहिते का आता. हो ना मम्मी उद्यापासून लिहिन. कावेरी कावेरी. बाप रे बाप, किती उशीर केला तुम्ही. त्या पाहुणे किती वेळची येऊन पोहोचून गेले आणि तुम्ही आत्ता येऊन राहिले. मग अरे थांबत थांबत आलो ना आम्ही. ते आंबे बिंबे सांगितले होते ना, तर आंबे घेतला. तो वेळ नाही लागत का? आणले का आंबे? कुठे आहेत? आता का इकडे आणू का आंब्याच्या ताईला? तिकडे किचनमध्येच ठेवलं. ते 4 व्हीलरनं आले, आम्ही बाईक नव्हतो, आम्हाला वेळ नाही लागेल का? आणि मग सामानही घेतलं, त्याच्यामुळे उशीर लागला. फोन नाही उचलत काही नाही. मी फोन लावली तर गाडीवर होतो ना बाबा. गाडी चालवता चालवता कसा कसा फोन उचलला असतो. मग केलं होतं तरी फोन. पांडू बोलला ना. हो आता सांगून राहिला पांडू. पहा ना तुमचा सुपुत्र मस्त मोबाईल धरून बसलाय. तुलाही खाली वेळ मिळाली तर मोबाईल धरूनच बसते ना, मग म्हणून तोही बसतो. बस तुम्हाला संधी पाहिजे बोलायची. पोराच्या समोर बोलून राहिले तुम्ही पण. मग तो माझी ऐकेल का? तर तू पण त्याच्यासमोर मोबाईल वगैरे पकडत नको जाऊ ना. मग तू पकडते म्हणून तो पण पकडते. कुठं जास्त मोबाईल पकडतो. आता फोनवर बोलत बिलत राहते बाबा कोणाचा आला तर. चला पटकन धुवा बरं हात पाय, जेवण करू. अरे नाही नाही बाबा, खूप जेवण झालं आहे. आता मी एकही घास जेवण नाही करू शकत. मा बाई सांगितलं काऊन नाही तर मग एकही घास जेवण नाही करू शकत म्हणत आहात. सांगितले काऊन नाही? कशाला तुमच्या हिश्श्याचा स्वयंपाक केली असती मी. अरे पांडूजवळ सांगितलं होतं तरी. पांडूसोबत तर तुम्ही आता बोलले ना. कुठं तर चौकात आहो म्हणून सांगितलं म्हणते पप्पाजींनी. नाही नाही, त्याच्या आधी फोन केलो होतो ना मी. निघताना फोन केलो होतो. पांडूच तर बोलला. हो रे पांडू. का मम्मी? पप्पाजींनी फोन केला होता म्हणे निघायच्या आधी की जेवण नाही करणार, स्वयंपाक नको करशील म्हणून. सांगितलं नाही ना? अबे यार, पप्पाजी माझ्या लक्षातच नाही राहिला. काढू का तुझ्या लक्षात नाही राहिला? कुठलं नाही तर मोबाईलमध्ये घुसला की बस काही लक्षातच नाही राहत तुझ्या. छोटासा खिटुरला नाही आहे तर. नाही मम्मी, पप्पाजीचा फोन आला तर मी सांगत होतो तुला, तर तूच घरी नव्हती. मी घरी नव्हती तेव्हा आला होता फोन. बरोबर आहे. मी मंजुळा काकूच्याच घरी गेली होती. पाय आता तूच इकडे तिकडे जात राहते ना, पोरावर रागवून राहिली. अहो इकडे तिकडे नाही, त्या लक्ष्मीलाच भेटायला गेली होती. म्हटलं जाते थोडा वेळ बसते तिच्याजवळ म्हणून गेली होती बापा. मग मी तर फोन केला होतो ना, सांगितलं होतं. अहो तर या माझ्या पोरांना नाही सांगितलं ना. मम्मी सांगत होतो मी, तू नव्हती ना घरी. मग माझ्या लक्षात नाही राहिला, मग नंतर सांगायचा. राहू दे आता, वाचेल तर उद्या फोडणी टाकून देशील भात. जा तुम्ही जेवण करून टाका. हो आता फोडणी टाकावं लागेल नाही तर का. ए पांडू चल, ठेव तो मोबाईल ठेव. चल तिकडे जेवण करायला चल. हो मम्मी येतो 2 मिनिटात येतो मम्मी. हो बघा ना, तू तितक्या वेळच्या 5 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट 2 मिनिट म्हणून राहिला. हां तू जा, मी पाठवतो. पाठवा पटकन. पांडू बेटा जा जेवण करायला जा. ठेव तो मोबाईल. ठेव मोबाईल ठेव. छान मुलगा आहे ना तू. ऐकायचा मम्मीचा पप्पाचा ऐकायचं. ठीक आहे पप्पाजी, जातो जेवण करायला. अहो नारायणचे बाबा, किती उशीर केले तुम्ही. पाहुणे तर आता 2 तास होतील आले तर. एवढा वेळ लागते का बाईक ना? त्यांची 4 व्हीलर का उडत उडत आली का? नाही, उडत उडत कुठं येईल 4 व्हीलर? विमान आहे का उडत उडत यायसाठी? अरे महेशला सामान घ्यायचा होता ना, आंबे बिंबे हा तो घ्यायचा होता, त्याच्यामुळे उशीर लागला. दिनेश गेला की आहे? नाही मग असेच गेले ते दिनेश भाऊ.
हो लग्नाला जायचं आहे म्हणत होते, सोडून देईन ना जाईन म्हणत होते. हो गेले ते मगाशीच गेले. झालं का जेवण बिवण? नाही बाबा, आता स्वयंपाक बिंपाक झाला, आता तुमचीच वाट होती. अरे मी नाही जेवत बापा. तुम्ही नाही जेवण करत का? तुम्ही नाही म्हणजे अजून कोण नाही करून राहिले? अय लक्ष्मीची मोठी आई नाही का, त्याही म्हणत होत्या नाही करत म्हणून जेवण. एवढा का खाल्ले बाबा तिथं तुम्ही? अरे बापा काही सांगू नको. पनीरची भाजी, भजे, कढी, पुऱ्या, बापा 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 एवढा सारा जेवण बनवला होता. एकदम पोट भरून जेवण झालं. का बनवली तर जेवणामध्ये? काहीच नाही बनवला, साधा साधाच बनवला. वरण भात भाजी पोळ्या बनवत होता, रस वगैरे आंब्याचा. तर नाही म्हणाले, जास्त भूक आहे नाही म्हणाले, तर उद्या बनवाल म्हणाले. आता आज राहू द्या म्हणाले, तर म्हणून मग काही नाही बनवला. असं कुठं आहेत त्या पाहुण्या? आहेत तिकडे लक्ष्मीच्या रूम मध्ये. आता तुम्ही ज्या तिकडे दुकानामध्ये बसा, नारायणला पाठवा जेवण करायला. बसत असणार तर बसा, नाही तर मग बंद करून टाका दुकान. थोड्या वेळ थांबतो आता. आतापासून बंद करून का करू? हो तर ठीक आहे, नारायणला पाठवा जेवण करायसाठी. हो हो ठीक आहे. हो गुड्डीचे बाबा, मी काय म्हणते, गुड्डीच्या 11वीचं ऍडमिशन करावं लागेल ना? विचारलं का? गेले होते शाळेमध्ये वगैरे? नाही नाही कधी गेलो. आता कालचा शनिवार, आजचा रविवार. उद्याला जाईन. गुड्डी कुठे आहे? आहे ना, आहे घरीच आहे. मम्मी जेवण नाही करून का? भूक लागली ना? हो हो करून ना जेवण. झाला आहे ना स्वयंपाक? करून. गुड्डी बेटा, तुझ्या ऍडमिशन कुठं करायचं आहे 11वीचं? तुझ्या मैत्रिणीने वगैरे कुठं केलं माहित आहे का तुला? नाही पप्पाजी, मी फोन लावलीच नाही बापा कोणालाच. हो ना, तुम्हाला म्हटली होती ना गुड्डीची नीट करायची इच्छा आहे म्हणून. आता चौकशी वगैरे काम नाही केलं तर तुम्ही? त्या गुरुजीच्या इथं जायला म्हटली होती ना, त्यांनी केलं खरं आपल्या मुलीचं ऍडमिशन? कोणत्या कोचिंगमध्ये केला, का केला विचारायला म्हटली होती ना तुम्हाला? अरे विचारलो ना. काय विचारलं? कधी विचारलं? मागेच विचारलो. बापा बापा, ना सांगितलंही नाही ना तुम्ही तर विचारलं तर मग? अरे फीस खूप आहे ना, फीस खूप आहे बापा. 2 वर्षाची फीस 3 लाख रुपये आहे कोचिंगचीच. आणि मग तिथं राहायचा खर्च वेगळा. हॉस्टेलमध्ये नाही राहिला तर रूम करून राहायचा, तो वेगळा खर्च. मग कसा करायचा, म्हणून मी चुपचापच राहिलो. हो ना बापा, विचाराची गोष्ट आहे. 3 लाख रुपये 2 वर्षाची. गुड्डी तुझी काय इच्छा आहे बेटा? मम्मी मागेच तर सांगितले मला नीट करायची आहे म्हणून. त्या सरांच्या मुलीने पण ऍडमिशन केलं. बेबस तर म्हटली होती माझ्या पण ऍडमिशन करा म्हणून, माझी कोचिंग लावून द्या म्हणून. हो त्या सरांच्या मुलीने कुठं कोचिंग लावले? तिने नागपूरला. तर उद्या तयारी करा बरं, जाऊ आपण विचारपूस करू. बघू मग काय होते तर. का 2 वर्षाची फीस एका वेळेस द्यावं लागते का? थोडी थोडी द्यावं लागत असेल ना? हो आता तसा वगैरे मी काही विचारलो नाही. तुम्ही अर्धवट विचारता, पूर्ण विचारायला पाहिजे ना. गुड्डी तिचे क्लासेस चालू पण झाले का? हो मम्मी. अरे मला एक नंबर दिला होता त्या सरांनी, फोन लावायला म्हणत होते. कुठं आहे तो नंबर? द्या बरं. मम्मी आता फोन लावते का तू? हो आता लावते. का मम्मी, आज रविवार सुट्टी. अजून वरून आता किती वाजले? सायंकाळचे 7-7:30 झाले ना. आता कुठे सुरू असेल कोचिंग? अरे हो खरं, उद्या लावावं लागेल मग नाही का? नंबर सेव्ह करून ठेवलं की नाही? सेवच आहे, नंबर सेव्ह केलेला आहे. तर उद्या ना पहिले फोन लावून का म्हणतात तर मग तसे जाऊन पाहू कोचिंगमध्येच, इन्क्वायरी वगैरे करून टाकू. मग 11वीसाठी पण ऍडमिशन वगैरे करावं लागेल ना. तिथंच कोचिंगमध्येच करतात की कुठं करतात, विचारपूस करावं लागेल. तेवढी फीस आहे म्हणून माझ्याजवळ सांगितले नाही ना, काही नाही. आता किती ह्या गोष्टीला 15 दिवस झाले. आता 15 दिवसात निर्णय घेऊन नाही झाला असता का? तुमच्याही काही समजत नाही. आता पोरीची इच्छा आहे नीट करायची, तर मग आता आपण पैशासाठी मागे पुढे पाहू तर तिचं शिक्षण राहील ना. पिंकीने तर सरळ म्हटलं होतं की मला नीट नाही करायचं आहे म्हणून. पण आता गुड्डीची इच्छा आहे ना, तिला मग नीट करू द्यावं लागेल ना. मी कुठं नाही म्हणतो, पण ते फीस सांगितलं ना, तर मी म्हटलं एवढी फीस कसं भरू बा आपण. होते सगळं होते. ठीक आहे ना, तर मग उद्या फोन लावून टाकू आणि मग उद्याच जाऊन भेटून जाऊ. पप्पाची ते शीतल आली आहे ना इकडेच. कोण शीतल? ते सरांची मुलगी. हो का, कधी आली आहे? काल आणि आज सुट्टी होती ना, तर ते गावी आली आहे. उद्या जाईन म्हणत होती. हो का? गुड्डी तिचा फोन नंबर आहे का? आहे ना मम्मी, तुझ्याच तर मोबाईल मध्ये आहे, सेव्ह केला. लाव बरं मग फोन, लाव बरं तिला. कशाने जाते उद्या तर विचारू. हो मम्मी लावते. हे दुर्गाई ना का करते तर का माहित बापा. कॅटली आण म्हणलं तर आणायचीच आहे. हे दुर्गा कॅटली आण ना लवकर. हो आणते ना जी. घ्या कॅटली आण लावून दिलं. घासत होते थोडेसे. काऊन रात्री घासघूस करून नाही ठेवली का कॅटली? हो घासली होती, पण वास येत होते दुधाची, तर म्हटलं अजून घासून देते. नाही तर अजून म्हणाल की कसे घासले म्हणून. तुला किती वेळ म्हणतो चांगला गरम पाणी करत जा कडकडा, आणि तिथं टाकत जा, नंतर घासत जा. तर तू ऐकतच नाही. हो बाबा तशीच करते मी. चांगला कडकडा पाणी करते गरम आणि कॅटलीमध्ये टाकते, ते धुवून काढते, नंतर मग निर्म्याने वगैरे घासते. पण नाही जात वास.
तुम्ही ना आता दूध नेताना डेअरीमधून, मग तो गंजामध्ये गरम करताना तर कॅटली खाली होते, तेव्हाच गरम पाण्यानं धुवून उन्हामध्ये वाळू टाकून ठेवायचे, म्हणजे मग वास नाही येत. अरे तर गंजातला दूध मग कॅटलीमध्येच काढून ठेवतो ना. एक गंज द्यावा लागेल मग दुसरा अजून तुम्हाला. राहू दे तिथं का जागा आहे का जास्त गंज ठेवायसाठी. दुर्गा तो कालचा दूध होता ना वाचला. खराब झाला तो, रात्री गरम केली तर खराब झाला दूध, फाटला पूर्ण. आता उन्हाळ्याच्या गरमीचा खराब होते, जास्त घेत नका जाऊ. चांगला अर्धा लिटर वाचला होता, झाला खराब. कमीच घेतलं होतं ना, 2च लिटर घेतलं होतं काल. आज ना 1.5 लिटर घ्या. उन्हाळ्यामध्ये ना एकही पानठेला चालत नाही बापा तुमची रोजी निघते का नाही तर माहीत नाही. मग आता काकर म्हणते रोजी निघते का नाही तर माहित नाही म्हणून राहिली तर काकर म्हणते मग मला तू. आपल्याला दुसरे कामं नाही जमत बापा, शेतीसुतीचे कामं आपल्याला जमत नाही. इथं आपल्याला 100-200 रुपये रोजी पडली ना तरी परवडते, पण दुसरे कामं नाही जमत. दुसरे कामं करायला गेलो का तब्येत बिघडते. हो माहीत आहे तुम्हाला कोणतेच कामं नाही जमत. म्हातारेच झाले, लग्न व्हायचंच आहे पोराचं, पण तुम्हीच म्हातारे होऊन गेले. अरे दुर्गा, वहिनी वगैरे आल्या आहेत माहित आहे का तुला. कोण वहिनीची? अरे माझे मावस भाऊ, डुलीराम भाऊ, त्याची पत्नी. हा पार्वती ताई का? कुठे आल्या आहेत? अरे आपल्या गावी आल्या आहेत ना, आपल्या विनीच्या घरी. हो काही म्हणता, केव्हा आल्याची? कालच आल्या सायंकाळी. काही सांगता, मला तर माहित नाही आहे ना. काही नाही सांगत बापा, खरंच कालच आल्या. असं तुम्हाला फोन बिन आला होता काका? नाही फोन वगैरे नाही आला होता. महादेव काकाने सांगितलं, विनबाईला घ्यासाठी गेलो होतो म्हणत होते, रसाईची म्हणून. हो का? अहो पण मुलाकडले आधी नेतात ना, यांनी कसं उलटा केला बाबा? मुलीकडल्यांना आधी घेऊन आले का हे? आता मला नाही माहित बापा, तो तसा सांगितलं म्हणून मी सांगितली तुला. आता तर मी का म्हणतो, चालली जाशील आणि बोलवून आणून घेशील. सायंकाळचं वगैरे जेवण ठेवून देऊ आपण. हो ठीक आहे, मग दुपारी जाईन. सायंकाळच्या सांगायचं आहे ना जेवण, जाते मग दुपारी. दे लवकर दे, डेअरी बंद होऊन जाईल ना. घ्या ना, तर किती वेळची कॅटली आणून मी इथं उभी आहे. तुम्हीच तर गोष्टी सांगून राहिल्या. अरे आता आठवला तर सांगितलं, नाही तर गेलो असतो दुकानात तर सांगायचं राहून गेला असता. हो बापा, बरं केलं सांगितलं तर, माहीत तरी झाला आल्या आहेत म्हणून. नाही तर फोन फान तर आता करतच नाही. तुमचे भाऊ फोन फान करतच नाही. पोरीचं लग्न जमायला होता तर मार फोन, दररोज फोन करत होते तुमचे भाऊ, तुमची भावज. अरे तर आता नाही करत तर का करू मी. तुम्ही का कराल बापा? आता आपलं काम आहे, आपल्याला माहीत झाला आले म्हणून पाहुणे तर जाऊन बोलवून आणायचं. हो ना, तर मी कुठं नाही म्हणते, मी जाईन म्हणते ना, मग दुपारी जाते. हो तर एक काम कराल, तुम्ही जेवण करायला याल ना तेव्हा दूध आणून घ्याल मग घरी. हो आणतो. अजून काही आणायचं आहे का? नाही सगळंच आहे. आता बघू रात्री जेवणामध्ये का बनवायचं आहे का नाही, मग तसे सांगेन मी तुम्हाला. हो लवकर सांगशील, नाही तर पाहुण्यांच्या समोरच सांगशील हा आणा तो आणा म्हणून. नाही ना बापा, तुम्ही आता दुपारी जेवण करायला याल ना 11 वाजे, तेव्हाच विचार करू का बनवू का नाही म्हणून. मग तसे घेऊन याल, मग नंतर मी पाहुण्यांना बोलवून आणीन. हो ठीक आहे.